शेड्यूल तुमचं अंबरनाथसाठी झालेलं आहे? अंबरनाथमध्ये जी कामं पेंडिंग आहेत, पाणी पुरवठा असेल, इतर ज्या समस्या शहरात आरोग्यविषय आहेत, हॉस्पिटल विषय आणि जे क्रीडांगण आहेत मुलांसाठी खेळण्याच्या, त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत तर तुमच्या शहराला विकास निधी दिला जाईल आणि तुमच्या शहराच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. त्या दृष्टीने आम्ही आलेलो आहेत. आमच्याकडे इथे वैयक्तिक आमची कुठल्याच आम्ही हेवे दावे केलेले नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने तुमच्याशी अद्यापपर्यंत संपर्क साधलेला नाही, सरळ निलंबन केलं असं काही घडलंय? हो, आम्हाला ह्या बाबत निवडून आल्यानंतर आमची साधा एक फुल किंवा एक फोन किंवा साधा एक 2 ओळीचं पत्र सुद्धा कुठल्या नगरसेवकाला दिलं गेलं नाही. आम्ही भेटीची वेळ मागितली नाही, आम्हाला भेटीची वेळ सुद्धा दिली नाही. आणि त्यानंतर शहर विकास आघाडी होण्याची वेळ आली आणि कुठेतरी विकासाच्या दृष्टीने शहरात राष्ट्रवादी, अपक्ष, भाजपा आणि काँग्रेसनी साथ दिली का काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असेल आणि मी तुम्हाला साथ देऊ म्हणजे काँग्रेसला मतदान करणार होती भाजपा, ते सुद्धा जर सण होत असेल तर मग त्याला अर्थ नाही. विकासाला साथ देणार होती भाजपा, पण तेही 27 नगरसेवक शिवसेनेचे असताना त्यांना देखील ते गोचरलं नाही. पण काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला त्यांनी अपक्षांना जवळ घेतलं का, तर त्यांनाही पुढे शब्द दिलेला होता त्यांनी जनतेपुढे का आम्ही विकासाचा मार्ग पत्करू. आणि आम्हाला विकासाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण माननीय प्रांताध्यक्ष भाजपाचे आणि माननीय कतोरे साहेब यांनी आम्हाला पाठबळ दिलं का आम्ही तुमची कामं पूर्ण करून टाकू. जी तुमची उर्वरित कामं आहेत ज्याने का आम्ही जनतेला शब्द दिला, निवडून दिलेला आहे, तो कामं केली पाहिजेत. मग कुठेतरी आम्हाला पाठबळ पाहिजे आणि ते आम्हाला भाजपाने प्रथम ऑफर दिली आणि आम्ही त्या दृष्टीने काँग्रेसच्या मतदाराने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, एक त्यांचा विश्वास महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये कुठलाही दबाव तुमच्यावर आता भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नाहीये का? कुठलाही दबाव नाहीये, कोणीही नाहीये. शिवसेनेने आमच्याशी बोलणी केली, पण आम्ही आता पाय टाकलेला आहे, गट स्थापन केलेला आहे. आम्हालाही माघार पत्कर येता येत नाहीये, हे त्यांना आम्हाला सांगणं होतं आणि आम्ही त्या दृष्टीने माननीय त्यांचे बालाजी किनीकर आमदार साहेबांना सांगितलं. आज खासदारांना पण आम्हाला सांगायला जड अंतकरणाने का कारण की आमची ऑलरेडी गठबंधन झालं, आमचे गट स्थापना झाली का, आता आम्हाला त्यांनी प्रथम ऑफर दिली आणि गट स्थापन झाल्यानंतर पुन्हा मागे येणे शक्य नाहीये. कारण विकासाच्या दृष्टी आम्हाला कुठला हेतू नव्हता. शिवसेनेने बोलवलं असतं तिकडे गेलो असतो, भाजपाने पहिला बोलवलं आम्ही तिकडे गेलो, कारण की आम्ही निलंबित झालो होतो. तुम्ही सरळ सगळं विलीन झालात की तुमचा गट स्थापन झालेला? कारण नगर परिषदेच्या निवडणुका होऊन बरेच दिवस झाले. हो, गट स्थापन झाल्यानंतर आता आम्हाला निलंबित केलं, त्यानंतर आम्ही अपक्ष झालो. गट स्थापन झालंय आमचं, पण आम्हाला कोणतरी आमचा गॉडफादर पाहिजे ना, कामं करणारा शहरात. आम्ही कोणाला तरी रिक्वेस्ट चिन्हावर निवडून आलेले असताना अपक्ष कसं होऊ शकतं? कारण तुम्ही चिन्हावर निवडून मग आले. चिन्ह आमचं आता काँग्रेसने आम्हाला निलंबितच केलं तर मग आम्ही अपक्ष झालो. अपक्ष. मग आता आम्हाला कोणतरी पाहिजे. मग जो राष्ट्रीय पक्ष भाजप आहे, ज्यांच्याकडे आता विकासाचे मुद्दे आहेत, विजन आहे, त्यांच्याबरोबर आम्ही तुम्ही गेलो. जो गट स्थापन केला त्या गटाचं काही नाव ठेवलंय, कसं काय? अंबरनाथ विकास आघाडी. सर काय सांगाल एकंदरीतच तुम्ही 12ही नगरसेवकांनी भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे, का अशी परिस्थिती आली तुमच्याकडे? आता जस्ट निवडणूक झालेली, तुम्ही निवडून आले आहात काँग्रेस पक्षाकडून, हे भूमिका सगळ्यांनी घाली. परिस्थिती पक्षांनी जो आम्ही अंबरनाथ विकास आघाडी जी स्थापन केली होती भाजपाबरोबर, आम्ही कुठेही भाजपला पाठिंबा दिला नव्हता. फक्त अंबरनाथच्या विकासासाठी अंबरनाथ विकास आघाडी म्हणून अजित पवार यांची राष्ट्रवादी, भाजप आणि अंबरनाथ आपलं काँग्रेसचे 12 नगरसेवक होते, भाजपचे 15 आणि राष्ट्रवादीचे 4 घड्याळाचे, असे मिळून 31 नगरसेवकांनी ही आघाडी बनवली होती. आणि त्याकरता आम्ही त्यांना विकासासाठी पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सामावून घेतलं होतं. परंतु काल आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठलेही आमची विचारणा न करता, की कुठली नोटीस न देता आम्हाला तात्काळ निलंबनाची कारवाई केली. आमचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावरती तात्काळ ब्लॉक अध्यक्षपद काढून घेतलं आणि आमचे जे निवडून आलेल्या 12 नगरसेविका होत्या त्यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई केली आणि निलंबन केलं. आणि आम्ही म्हणजे गेल्या 50-60 वर्षापासून आम्ही काँग्रेसवासी होतो. आम्हाला एका क्षणामध्ये त्या लोकांनी आम्हाला म्हणजे अपक्ष करून टाकलं. त्याच्याबद्दल आमचा खूप दुःख होता. पण एकंदरीतच तुम्हाला का काढण्यात आलं होतं त्याचं काही रिझन तुम्ही विचारलात का? आम्ही प्रदेशाध्यक्षांशी संपर्क केला, त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे, अंबरनाथ विकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, आम्ही त्यांच्यात विलीन झालो नाहीये. पण त्यांनी कुठलंही आमचं ऐकून न घेतलं. त्वरित आम्हाला निलंबनाचं आमच्या अगोदर मीडियाला त्यांनी पत्र दिलंय. म्हणजे यांच्या तयारी होत्या की कुठेतरी आम्हाला निलंबनित करायचं, म्हणजे कुठला तरी राग त्यांच्यामध्ये मनामध्ये होता आणि त्यांनी
म्हणजे कुठलीही सुनवाई न घेता कुठले कारण नोटीस न दाखवता त्यांनी आमच्यावरती थेट कारवाई केली आणि आम्ही एका क्षणामध्ये सर्व काँग्रेसवासी अपक्ष झालो आणि आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. आणि जनतेने ज्या निवडून आम्हाला दिलं होतं ज्या विकासाच्या मुद्द्यावरती, आणि तो विकास आम्ही अपक्ष म्हणून कुठे करताना आम्हाला दिसत नव्हता. म्हणून आज आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कॅबिनेट मिनिस्टर गणेश नाईक साहेब आणि आमचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं नाव काय आपलं? मी माजी नगरसेवक उमेश पाटील आहेत आणि हे सगळे आमच्या नगरसेविका आहेत. या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. काँग्रेस सोडून थेट भाजपामध्ये आलेले आहेत. काँग्रेसला रवींद्र चव्हाणांनी धक्का दिलेला आहे. काय बोलणं झालं? पुढचा विकास कुणाचा होणार आहे? हे धक्का देण्याचा प्रश्न नाहीये. जेव्हा पक्षाने नाकारलं तेव्हा आम्हाला कोणी जर साथ दिली असेल तर ती भाजपाने प्रथम आम्हाला हाक दिली का आम्ही तुमचं कुठेतरी व्यवस्था करू, आम्ही तुमच्यासाठी कुठेतरी विकासाच्या मार्गाला, तुम्हाला जे विकास करायचा आहे शहरात तुमच्या वार्डांचा, तर त्याकरता आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ. आणि त्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या शहराच्या जे आम्ही लोकांना जनतेला शब्द दिला होता तर आम्ही विकासाला साथ देऊ, विनाशाला नाही, ठेकेदारीला नाही. आणि आम्ही त्या दृष्टीने भाजपाचा मार्ग पत्करलेला आहे. कारण की आम्हाला डायरेक्ट पक्षाने कुठलंही नोटीस न देता किंवा एक फोनही न करता डायरेक्ट निलंबन केलं आणि आम्हाला विचारणाही नाही केली का निवडून कशा आलात तुम्ही, काँग्रेसची तिकीट दिलेली, निवडले कसे, तुमच्या सभा कोणी घेतल्या, तुमचा प्रचार कोणी केला, तुम्हाला यंत्रणा कोणी पुरवली, कोणीही एकही शब्दाने आला नाही. साधा आम्हाला एक बॅच सुद्धा दिलेला नाही आहे पक्षाने, पण आम्ही निवडून आणलं होतं. काँग्रेसची आमची निष्ठा होती आणि एवढा निष्ठेला आम्ही असताना आम्हाला जर तडकाफडकी निलंबित केलं तर आम्हालाही त्याचं दुःख झालं. आमच्या नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, पहिल्यांदा निवडून आलेत, जनतेतून जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आलेत. मग प्रश्न कोण सोडवणार? आम्ही जर निलंबित झालं तर प्रश्न, मग आम्हाला भाजपाने प्रथम साथ दिली आणि आम्ही त्यांना त्या त्यांच्या हाकेला आम्ही साथ दिलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत का तुमच्या विभागाचा, शहराचा विकास आम्ही निश्चित करून देऊ. नेमकं काय डील झालंय भाजपा? काय सांगाल? तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, काल तुम्हाला निलंबनाची कारवाई झाली होती. काय वाटतं एकंदरीत, का अशी वेळ आली? काय सांगाल? आम्ही मागचे 10 वर्ष झाले काँग्रेसमध्ये कामं करतोय. जनतेचा विकास करण्यासाठीच आम्ही कामं करतोय. पण काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आम्हाला निलंबन केले डायरेक्ट. तर मग आम्ही एवढे 12 नगरसेवक निवडून आलो तर त्यांनी आम्हाला एक फोन कॉल नाही केला किंवा फुलाचा एक गुच्छ नाही दिला. तर त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलं. म्हणून आम्हाला निलंबन केले तर आम्ही अपक्ष झालो. तर मग आता आम्हाला कोणता पक्ष निवडावा शहराचा विकास करण्यासाठी, तर आम्ही भाजपला निवडलं. नाव काय? अर्चना चरण रसाळ.